शालेय जीवनापासून प्रत्येकाची जडणघडण होत असून योग्य मार्गदर्शन व अध्ययनातून यशस्वी वाटचाल होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्यात व संस्कारक्षम पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले। परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते। यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी योजना सरोज जगताप, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कणोज यांच्यासह अधिकारी व पुरस्कार्थी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। मंत्री श्री भुसे म्हणाले की आजच्या शिक्षण पद्धतीने काळानुसार आमूलाग्र बदल होताना दिसत आहे। येणारा काळ AI कृत्रिम बुद्धिमत्ता व स्पर्धेचा असून विद्यार्थ्यांना या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमातून योग्य मार्गदर्शन करण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 60% उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील आहेत। ही बाब अभिमानास्पद आहे। इतर माध्यमांच्या शाळांचे आकर्षण असलेले पालकही आता जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना प्रवेशित करीत आहेत। याचे पूर्ण श्रेय जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे। शाळा व्यवस्थापनाच्या 15 समित्यांचे रूपांतर आता चार समित्यांमध्ये करण्यात आले। या समित्यांमध्ये शिक्षकांनी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले। विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्वक शिक्षण देताना पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, शाळा इमारतीची रंगरंगोटी, दुरुस्ती आदी बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे। तसेच नवीन इमारती उभारणीसाठी शाळांनी प्रस्ताव सादर करावे। शिक्षण विभागाकडून येणाऱ्या काळात AI प्रणालीवर आधारित 500 डिजिटल शाळा निर्माण करण्याचे नियोजन सुरू आहे। नवीन शिक्षण पद्धती स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या आपली मातीशी नाळ तुटणार नाही या दृष्टीने शिक्षकांनी दक्ष राहावे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची देश पातळीवर सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून ज्ञात होण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे व राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गायले जाणे बंधनकारक केले आहे, असे देखील शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।